मित्रांनो, संघटित गुन्हेगारी बरेच सारे चित्रपट आपण पाहतो आणि त्या चित्रपटामध्ये आपल्याला संघटित गुन्हे करताना एक टोळी दिसते, एक गँग दिसते. हे चित्र जे आहे वास्तव चित्रपटातलं आहे. हे जे आहे पुष्पा, प्रत्येकाचं एक सिंडिकेट असतं अपराध करणारं आणि ते सिंडिकेट विविध वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आणि या संघटित गुन्ह्यामध्ये फायनल उद्देश सगळ्यांचा काय असतो? आर्थिक लाभ किंवा काही भौतिक गोष्टी मिळवणं. आर्थिक लाभ असेल, काही भौतिक गोष्टी मिळवणं असेल आणि ही संघटना ॲक्टिव्ह झालेली असते. मग ही संघटना सुपारी घेणारी असू शकते, एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी वसूल करणारे असू शकते. मग ही संघटना लोकांच्या जमिनी बळकावणारी असू शकते. ही संघटना वाहन चोरी करणारे असू शकते. ही संघटना एक प्रकारे ड्रग्स रॅकेट चालवणारे असू शकते. ही संघटना जे काही बेकायदेशीर म्हणजे शस्त्र विकणारे असू शकते, नोटांचे बनावटीकरण करणारे असू शकते, ज्या काही जाली नोटा आहे, बनावटीकरण केलेल्या नोटा आहे ते चलनात उतरवणारे असू शकते. ह्या मागे सगळा उद्देश काय असतो? आर्थिक लाभ किंवा इतर भौतिक गोष्टी मिळवणं. आता या ठिकाणी पुष्पा आहे. हा पुष्पा लाल चंदनची तस्करी करतो. एकटा करतो का? नाही. जेव्हा एक पेक्षा जास्त म्हणजे किमान दोन लोक, फक्त एक व्यक्ती असेल तर संघटना होईल का? सिंडिकेट होईल का? तर नाही होणार. एकापेक्षा अधिक म्हणजे किमान 2 लोक असणारी जी काही संघटना आहे त्याला आपण इथं सिंडिकेट म्हणू शकतो, संघटना म्हणू शकतो. हा पुष्पा घ्या. हा सुद्धा एक प्रकारे काय करत असतो? संघटना चालत असतो, बेकायदेशीर कृत्य चालत असतो. वास्तव चित्रपटामधला हा चट्टा, काय नाव याचं, 1.5 फुट्या किंवा संजय दत्त, हे सुद्धा एक प्रकारे सिंडिकेट चालत असतं. यामध्ये बेकायदेशीर कृत्य करत असतात. त्या बेकायदेशीर कृतीमधून किंवा बेकायदेशीर कृत्यामधून काय करत असतात? एक प्रकारे आर्थिक लाभ त्या संघटनेसाठी मिळवत असतात. मग त्यामध्ये ते हिंसाचाराचा वापर करतील, धमकवण्याचा वापर करतील, त्या ठिकाणी बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी करतील, अपनयन, अपहरण, ड्रग्स रॅकेटिंग, मनुष्याचा अपव्यापार असेल, त्याचबरोबर सुपारी देणं असन, खंडणी असन, एखाद्याला खुपसणं, बोकसणं, धमकावणं, ह्या साऱ्या गोष्टीचा वापर या ठिकाणी होत असतो. मित्रांनो, यासाठी महाराष्ट्रात एक कायदा होता, सगळ्यांना माहिती आहे, MCO ॲक्ट 1999चा, जो मी ऑलरेडी यूट्यूबला दिलेला आहे. आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट 1999चा जो कायदा आहे महाराष्ट्राने आणला होता, ज्यामध्ये आपण पाहतो अरुण गवळी सारख्या व्यक्तींवर किंवा दाऊद इब्राहिम सारख्या व्यक्तीवर ह्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. दिल्लीमध्ये सुद्धा ह्या कायद्याची मी त्याची सविस्तर माहिती मोक्का ह्या ॲक्टमध्ये दिलेला आहे. मोक्काचा फायदा काय होतो मित्रांनो? ज्या वेळेस गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत असतं आणि ही संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट करायची असते, त्यावेळेस मोक्का या कायद्याची गरज भासली. अगदी टाळाच्या धर्तीवर हा कायदा काढण्यात आला होता. अगदी ह्या मोक्कामधल्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन अगदी ह्या 111 आणि 112 मध्ये बसवण्याचा प्रयत्न झालाय. 111 मध्ये गंभीर अशा प्रकारचे गुन्हे असतात. 112 मध्ये किरकोळ स्वरूपाची संघटित गुन्हेगारी समजली जाते. 112 मध्ये किरकोळ स्वरूपाची संघटित गुन्हेगारी म्हणजे काय? कुठं पाकिटमारी आली, चेन स्नॅचिंग आली, कुठं पेपर लीक आले किंवा पेपर विकणे, जे काय विद्यार्थ्यांचे परीक्षार्थ्यांचे पेपर विकणे, फोडणे, हे किंवा जुगार वगैरे चालवणे, सट्टेबाजी चालवणे, हे किरकोळ संघटित गुन्हेगारी आले. त्याला शिक्षा सुद्धा किरकोळ आहे. परंतु महत्त्वाची गंभीर संघटित गुन्हेगारीमध्ये हे सगळेच येणार आहे. ड्रग्स रॅकेट येणार आहे, सुपारी घेणे येणार आहे, खंडणी गोळा करणं येणार आहे, वाहन चोरी करणारं रॅकेट येणार आहे, जमिनी बळकावणारं रॅकेट येणार आहे, मनुष्याचा अपव्यापार करणारं रॅकेट येणार आहे. यामध्ये जे काय आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहे, म्हणजे लोकांना भोकसणं, खुपासणं, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येणार आहे. जसं की मुंबईचं अंडरवर्ल्ड. तर ह्या संघटित गुन्हेगारी मोक्कामधल्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्याच प्रोव्हिजन थोडक्यात या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे. आणि हे ऑर्गनाइज, जसं की बीडचं प्रकरण पाहिलं असेल, तिथं सुद्धा बीडमधील त्या प्रकरणात सुद्धा आरोपीवर मोक्का लावण्याचा त्या ठिकाणी मोक्का लावला गेला. आता मित्रांनो, हा कायदा जसा लागू झाला तिथून नंतरच्या घटनांना सुद्धा हा कलम लावता येईल संघटित गुन्हेगारीचा. या संघटित गुन्हेगारीचं जे मी तुम्हाला वरवर सांगितलं ते जिथं डिटेल्समध्ये देण्यात आलेलं आहे. आता मी जे काय उल्लेख केले होते, जसं की वाहन चोरी असेल, सायबर अपराध, सायबर फ्रॉड सुद्धा लय महत्त्वाचं आहे. ते जमतारा रॅकेट सगळ्यांना माहिती असेल. एखाद्या फोन करायचा, OTP, तुमचं आता ATM कार्ड, क्रेडिट कार्ड बंद पडणार आहे, तुम्हाला OTP पाठवतोय, बँकेतून बोलतोय किंवा तुमच्या
पालकांनी आम्हाला नंबर दिला, या अकाउंटला 10,000 सोडायला सांगितले. हे बरेच खूप सारे सायबर फ्रॉड आपल्याला माहिती आहे. जर असं काही झालं तर आपल्याला सर्टिनची मदत मिळते किंवा 1930ची मदत मिळते. परंतु मित्रांनो, पैसे सायबर फ्रॉड हे सध्या खूप वाढत चाललेत. असे सायबर अपराध करणारे सुद्धा संघटना ॲक्टिव्ह आहेत, ती संघटना सुद्धा समूळ नष्ट करता येईल. त्याचबरोबर हे एक्स्टॉर्शनचं जयकाल शिक्रेचा जो सिंगम चित्रपट आहे त्याच्यामधला हा सुद्धा काय करत असतो, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अपहरण, अपहरण, किडनॅपिंग, धमकावणे हे प्रकार या ठिकाणी करत असतो. तर हे सारे संघटित गुन्हेगारीचे प्रकार झाले. संघटित गुन्हेगारी म्हणजे संघटनेचा एक सदस्य, याच्यामध्ये हा शिवा असू शकतो, तो सुरुवातीला धमकावू शकतो. संघटनेचा एक सदस्य, जसं की वास्तव चित्रपटमधला संजय दत्तच्या ऐवजी तो 1.5 फुटे असू शकतो. संघटनेचा कोणताही एक सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकटा असू शकतो किंवा संयुक्तपणे असू शकतो. संघटनेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन तो काही पुढील बेकायदेशीर कृत्य करत असतो. ते कोणते बेकायदेशीर कृत्य करत असतो? धाक दपटशा दाखवणे, धमकावणं, चल पैसे काढ, चल जमीन नाव आले, चल सही कर आणि चल गाव सोडून जा. अपहरण असेल, जयकाल शिक्रेने सिंगमची मेहुणीच उचलली होती. अपहरण असेल, जबरी चोरी असेल, वाहन चोरी असेल, बलात्कार म्हणजे खंडणी एक्स्टॉर्शन असेल, जमीन बळकावणे. तो गंगाजल 2 चित्रपट पाहिला असेल प्रियंका चोप्राचा, त्यात पोलिसांची सुद्धा मदत घेतली जाते जमीन बळकावायला. सुपारी देऊन हत्या असेल, आर्थिक अपराध असेल, सायबर गुन्हे, व्यक्तींचा औषधी द्रव्यांचा व्यापार असेल, शस्त्रांचा बेकायदेशीर, व्यक्तींचा म्हणजे काय, व्यवसायासाठी मनुष्याचा अपव्यापार असेल, औषधी द्रव्यांचा म्हणजे ड्रगचं रॅकेट असेल, जसं की ललित पाटील प्रकरण जळगावचं गाजलेलं, त्याच्यावर पण मोक्का लावला होता. सगळ्यांना माहिती, पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलला त्याला पकडला गेला होता विथ रंगेहात. तर त्याच्या सगळ्या रॅकेटवर मोक्का लावला होता. जर नवीन कायदा लागू असता तर त्याचा हा सुद्धा कलम लागला असता 111 नुसार. शस्त्रांचा म्हणजे आर्म्स ॲक्टनुसारही कारवाई होईल आणि शस्त्रांचा बेकायदेशीर व्यापार असेल. वस्तूंचा असेल, सेवांचा वस्तूंचा म्हणजे आपण पाहतो कोविडच्या काळात जसे की काही औषधं होते, रेमडेसिवीर वगैरे, जे काय ते रेमडेसिवीर वगैरे त्याचं काय अपव्यापार करणे, व्यवसाय करता अपव्यापार करणे, खंडणीसाठी मानवाच्या अपव्यापाराची कुटयोजना म्हणजे मानवाची खंडणीसाठी सुद्धा काही गोष्टीची कुटयोजना आखली जाते, ते सुद्धा या ठिकाणी बेकायदेशीर कृतीमध्ये मोडतात. अशा बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य संघटित गुन्हेगारीला प्रस्थापित करते, संघटित गुन्हेगारीची व्याख्या करतं. मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय. संघटित गुन्हेगारी संघ म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींचा एक गट. मी तुम्हाला आधीच सांगितलं, संघ होण्यासाठी किमान 2 लोक म्हणजे एकापेक्षा अधिक किमान 2 लोक लागतात, एकापेक्षा अधिक लोक या ठिकाणी लागतात. तर जो एकट्याने किंवा संयुक्तपणे एक संघ टोळी म्हणून काम करते आणि सतत बेकायदेशीर कृत्यामध्ये गुंतलेले असते. सतत ते बेकायदेशीर कृत्याचा उद्देश काय असतो? भौतिक आणि आर्थिक लाभ त्या संघटनेसाठी प्राप्त करणे. आता याच्यामध्ये स्पष्टीकरण 2 आहे. टोटल एकूण 3 स्पष्टीकरण आपल्याला पाहिजेत. तर स्पष्टीकरण 2 काय सांगतोय की चालू केलेले बेकायदेशीर म्हणजे चालू ठेवलेले जे काही अनलॉफुल ॲक्टिव्हिटी, जे काही बेकायदेशीर कृत्य आहे ते कशासाठी, आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले कायद्याने प्रतिबंधित केलेला म्हणजे एखादं बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी केली जाते, मागील 10 वर्षामध्ये त्यांनी बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी केलेली असते आणि त्या ॲक्टिव्हिटीला, त्या अपराधाला 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते. तो अपराध दखलपात्र अपराध असून त्या मागील 10 वर्षात घडलेला असतो आणि त्या अपराधाच्या बाबत एका सक्षम न्यायालयात दोषारोपपत्र दाखल सुद्धा झालेलं असतं. मग त्या मागील 10 वर्षाच्या आतील एखादं ते प्रकरण पकडलं जातं आणि त्या आरोपीवर संघटित, जसं की मोक्का लावायचं का नाही लावायचं आपल्याला माहिती, पर मग लॉ अँड ऑर्डरच्या ॲडिशनल DGPकडे जाईन किंवा DIGच्या ज्या काही पूर्वपरवानगी आपण पाहतो, DIGची पूर्वपरवानगी लागते. मग ते मोक्कासाठी हे करतात, तपासाला DYSP किमान ACP DYSP असतो, तो तपास करून तो सबमिट करणार, रिपोर्ट सबमिट करणार, मग ते चार्जशीट दाखल करायचं, मग ते लॉ अँड ऑर्डरचे ADG वगैरे, म्हणजे हे सारी प्रोसेस तुम्हाला मोक्कामध्ये सांगितलेले आहे. आयुक्तालय क्षेत्रात कोण असतं? ॲडिशनल CP साहेब त्या ठिकाणी हे करायचं, शिफारस करायची की नाही करायची ते अधिकार त्यांना तिथं राखून असतात. अगदी त्याच गोष्टी सेम त्या मोक्काला रिलेट करून या ठिकाणी काही प्रोव्हिजन घातलेले आहेत. चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय? कायद्याने प्रतिबंधित केलेला असा कृत्य जो 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा, म्हणजे 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक
जो दखलपात्र गुन्हा असून जो कोणत्याही व्यक्तीने एकट्याने किंवा संयुक्तपणे केलेला आहे, एकट्याने किंवा संयुक्तपणे केलेला आहे. आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत आपण पाहिलं, त्यांचा शेवटचा गुन्हा जो सरपंचाच्या हत्येच्या बाबतीतला त्यांच्या ते सस्पेक्टेड जे काही होते, तर त्यांच्या पाठीमागचे शेवटचे काही गुन्हे त्याचा संदर्भ घ्यावा लागला किंवा ते त्यांच्या जे काही सक्षम न्यायालयात दाखल केलेले असेल चार्जशीट, त्या गोष्टींचा आधार पोलिसांना घ्यावा लागला, जिल्हा पोलिसांना घ्यावा लागला आणि त्याबाबतचा अहवाल त्यांनी जे काय असेल ते कोणत्याही व्यक्तीने एकट्याने किंवा संयुक्तपणे अशा संघटित गुन्हेगारी संघटनेतील एक सदस्य म्हणून किंवा त्याच्या वतीने केला आहे, त्या ज्याच्या संदर्भात सक्षम न्यायालयासमोर मागील 10 वर्षाच्या कालावधीत एकापेक्षा अधिक आरोपपत्र, लक्षात घ्या, एकापेक्षा अधिक म्हणजे किमान 2, एकापेक्षा अधिक आरोपपत्र दाखल केलेले आहेत आणि त्या 10 वर्षाच्या आणि त्या सक्षम न्यायालयात आरोप दाखल केलेला आहे, अशा आरोपाची दखल घेतली आहे आणि यामध्ये आर्थिक गुन्ह्याचा समावेश होतो. आर्थिक गुन्ह्याचा म्हणजे कधी कधी त्याच्यावर मोक्का दाखल करायचा का नाही याबाबत काय केलं जातं, त्याचं मागील 10 वर्षाच्या बाबतीत काही त्यांच्या संघटनेतल्या कोणी सदस्यांनी किंवा संघटनेने एकट्याने किंवा संयुक्तपणे काही अपराध केलेत का ते चेक केलं जातं. त्यांच्या विरोधात चार्जशीट सक्षम न्यायालयात दाखल झाले का नाही ते चेक केलं जातं. त्याला 3 वर्षापेक्षा पुढील शिक्षा पाहिजे किंवा 3 वर्षाची शिक्षा असावी, दखलपात्र असावं आणि किमान 2 किंवा एकापेक्षा अधिक आरोपपत्र दाखल झालेले असावे सक्षम न्यायालयात, तरच आणि त्यामध्ये आर्थिक गुन्ह्याचा समावेश असावा, तरच पुढं त्याला म्हणता येईल की त्याने बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलेलं आहे, तरच म्हणता येईल त्याने बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलेलं आहे, म्हणजे त्याची संघटना ॲक्टिव्ह मोडमध्ये ते संघटना चालू आहे. मग या संघटनेला समूळ नष्ट करायचं असेल तर मोक्का ह्या ॲक्टनुसार मोक्का दाखल केला जातो. त्याचा तपास आपल्याला माहिती आहे, DYSP किंवा ACP करतात. इथं सुद्धा तेच अर्थ या ठिकाणी घ्यायचा. आता याचं तिसरं स्पष्टीकरण काय आहे, आर्थिक अपराध आपण पाहिलं होतं सुरुवातीला की यामध्ये आर्थिक अपराध सुद्धा समावेश असतो. काय आहे, फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजे ट्रस्ट ब्रीच आपण पाहिलं. एखादा नोकर असतो आणि तो नोकर मालकालाच फसवतो, म्हणजे कळलं तरी मला इथं याच्यावर सही करा फॉर्मवर आणि तो चेकवर सह्या घेतो, फौजदारी पात्र न्यासभंग. बनावटीकरण असेल, नकली चलनी नोटा असेल, बँक नोट्स असेल, शासकीय मुद्रांक असेल, हवाला व्यवहार म्हणजे तुम्ही त्या चित्रपटात वगैरे सीन पाहिला असेल, एक 10 रुपयाची नोट असते, अर्धी याला दिली जाते, अर्धी तिकडं पाठवलेली असते, आधी ती नोट मॅच झाली का हा ब्लॅक मनी व्हाईट मनी करायचा हवाला व्यवहार असेल. मोठ्या प्रमाणावर विक्रीची ठकवणूक असेल, अनेक लोकांची फसवणूक करणाऱ्या कोणतीही योजना राबवणे, जसं की आता चालू आहे सध्या अनेक लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना. बऱ्याच काही कंपन्या तुम्हाला एवढे रिटर्न्स, महिन्यात डबल रिटर्न्स, 3 महिन्यात डबल रिटर्न्स आणि लाखो रुपयेचा गंडा घालणाऱ्या काही कंपन्या आता आपण पाहतोय. तर लोकांची फसवणूक करण्यासाठी कोणती योजना राबवणे, कोणत्याही स्वरूपातील लाभ मिळवण्यासाठी कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था, इतर कोणतीही संस्था कोणत्याही प्रकारे कोणतेही कृत्य करण्याचा समावेश होतो. आता हर्षद मेहता प्रकरण सगळ्यांना माहिती असेल. यामध्ये डुप्लिकेट प्रॉमिसरी नोट्स, ज्या बँकेच्या जर नोट्स असतात ते बँकेना देऊन ते बँकांची फसवणूक करत असतो. त्यात जे काही तो फ्रॉड करत असतो किंवा जो काही ते वित्तीय संस्था किंवा इतर संस्थांशी काय करत असतो, फसवणूक करत असतो आर्थिक लाभ मिळवण्याच्या अनुषंगाने. हे आर्थिक अपराध म्हणजे काय, या प्रत्येक ठिकाणी आर्थिक लाभ मिळवण्याच्या अनुषंगाने ते कृत्य असतं. न्यासभंगाचं असेल, बनावटीकरणाचं असेल, नकली चलनी नोटा, बँक किंवा शासकीय मुद्रांक असेल, हवाला व्यवहार असेल, हे फक्त स्पष्टीकरण समजून घ्यायचे. आता आपल्याला पोटकलम 2 पाहायचे की यामध्ये शिक्षा सुद्धा पाहायला भेटणार आहे. जो कोणी अपराध करेल, मग अपराध करताना कोणी सहभागी होईल, कोणी चितावणी देईल, कोणी आसरा देईल, कोणी प्रयत्न करेल, ह्या सगळ्या त्याच्या स्वरूपानुसार त्याच्या शिक्षा ठरलेल्या आहेत. म्हणजे जर अशा गुन्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, लक्षात घ्या, जयकाल शेकरेच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं त्यामध्ये मृत्यू होतो. ओके, जर तो आर्थिक लाभासाठी एखाद्याचं अपहरण करतो आणि त्या व्यक्तीला डायरेक्ट मारून टाकतो, म्हणजेच काय झाला, मृत्यू झाला असेल, अशा संघटित गुन्हेगारीमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर मात्र त्या आरोपींना, सगळ्या संघटनेला जे जबाबदार आहेत तेच, म्हणजे संघटनाच सगळी जबाबदार राहते. जरी ते एकट्याने कृती केली असली तरी सुद्धा संघटना जबाबदार राहील. तर त्याला मृत्यूदंड किंवा आजीव कारावासाची शिक्षा होईल आणि तो 10 लाख रुपयापेक्षा कमी नसेल. मृत्यूदंड किंवा आजीव आणि किमान 10 लाख रुपये दंड, किमान 10 लाख. आणि मित्रांनो, हे सुद्धा अपराध दखल अजामीन सत्र न्यायालयात. मोक्काचं विशेष न्यायालय जरी असलं तरी सुद्धा त्याला सत्र न्यायालयाचा दर्जा आहे. ओके, नंतर इतर कोणत्याही, मित्रांनो इथं क ख दिलंय, इंग्लिशमध्ये तुम्ही ऍक्ट वाचताना ए आणि बी असं दिलं असेल, ए आणि बी. काही ठिकाणी माझ्याकडे सुद्धा PPT बनवताना ए आणि बी, मराठीमध्ये गेलं का क आणि ख, लक्षात घ्या.
तर इतर कोणत्याही प्रकरणात त्याला 5 वर्ष. इतर कोणत्याही प्रकरणात म्हणजे काय, इथं व्हिक्टिमचा बळी गेलेला नाहीये, मृत्यू झालेला नाही, दुखापत झालेली असेल किंवा इतर मात्र आर्थिक लाभ मिळवला असेल, आपण हे नापारण झालेला असेल, तर इतर कोणत्याही प्रकरणात त्याला 5 वर्षापर्यंत कमी नसलेले, म्हणजे किमान 5 ते आजीव कारावास. किमान 5 ते आजीव, लक्षात घ्या. मृत्यू झाला व्हिक्टिमचा तर इथं मात्र शिक्षा काय असणार आहे, मृत्यू झाला तर इथं शिक्षा आजीव कारावासाची होईल आणि मृत्यूदंड किंवा मृत्यूदंड. मृत्यू झाला तर मृत्यूदंड होणारच ना, किंवा आजीव, मात्र किमान 10 लाख रुपये दंड. इथं मात्र इतर कोणत्याही प्रकरणात किमान 5 वर्षे ते आजीव, किमान 5 वर्षे ते आजीव. आणि एका वर्णन म्हणजे काय, एक तर तो सश्रम कारावास किंवा साधा कारावास, आणि तो 5 लाख म्हणजे किमान 5 लाख रुपये दंड, किमान 5 लाख रुपये. इथं सुद्धा किमान, इथं 10 लाख रुपये होता किमान, इथं किमान 5 लाख रुपये. वर मृत्यूदंड आजीव सांगितलं होतं जर व्हिक्टिमचा बळी झाला तर, बळी पडला तर. आणि इथं मात्र इतर कोणत्याही प्रकरणात इथं किमान 5 लाख रुपये म्हणजे 5 लाखापेक्षा जास्तही दंड होऊ शकतो आणि किमान 5 वर्ष ते आजीव कारावास. ओके. जो कोणी संघटित गुन्हा करण्यास अपप्रेरित म्हणजे चितावणी देईल, प्रयत्न करेल, षडयंत्र रचेल, ओके, म्हणजे कॉन्स्पिरन्सी, षडयंत्र रचेल, जाणीवपूर्वक मदत करेल किंवा अन्यथा संघटित गुन्ह्याची तयारी करणाऱ्या कोणत्याही कृतीत गुंतेल, म्हणजे हे सगळे चितावणीचाच भाग आहे. चितावणीची व्याख्या आपण पाहिलेली अबेटमेंटची, म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी होणं, जाणीवपूर्वक मदत करणं, संघटित गुन्ह्याची तयारी करणं, कोणत्याही कृतीत गुंतणं, हे थोडक्यात ते चितावणीचे वेगवेगळे नाव आहेत. फक्त प्रयत्न करेल हा चितावणी येणार नाही, फक्त ते प्रयत्न करायचा वेगळा, म्हणजे त्याला याच्यात घेतलंय, बाकी सगळं चितावणीचेच भाग आहेत. प्रयत्न करायला तुम्ही तिथं हायलाईट करा. त्याला 5 वर्षांपेक्षा कमी नसेल म्हणजे किमान 5 वर्ष ते आजीव कारावास कोणत्याही वर्णन म्हणजे सश्रम साधा, आणि किमान 5 लाख रुपये दंड म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त. हे सारे अपराध दखल अजामीन सत्र न्यायालय. पुढचं काय, पोटकलम 4, कोणतीही व्यक्ती जी संघटित गुन्हेगारी संघाची सदस्य असेल, म्हणजे इथं सदस्य असण्याची सुद्धा शिक्षा आहे. जसं आपण पाहिलं जे सिंडिकेट होतं पुष्पाचं, त्याच्यामध्ये तो आमदार सुद्धा सिंडिकेटचा सदस्य होता, तो नंतर पुढे जाऊन मंत्री होता, नंतर मुख्यमंत्री होतो. तो जरी सहभागी नसेल तरी सुद्धा तो काय सदस्य आहे, त्याला सुद्धा शिक्षा होईल जर प्रॉपर तपास झाला तर. कोणती व्यक्ती जी संघटित गुन्हेगारी संघाची सदस्य असेल त्याला 5 वर्षापेक्षा कमी नसेल म्हणजे किमान 5 वर्ष ते आजीव कारावासापर्यंत शिक्षा आणि किमान 5 लाख रुपयापेक्षा अधिक दंड. किमान 5 लाख रुपये तर राहिलं, त्याच्यापेक्षा अधिक सुद्धा दंड होईल, म्हणजे 5 लाखाच्या आत त्याला दंड होणार नाही. दखल असेल, अजामीन असेल, सत्र न्यायालयात असेल. पोटकलम 5 काय सांगतोय, जो कोणी हेतुपुरस्पर एखाद्या संघटित गुन्हा केलेल्या व्यक्तीला आसरा, मित्रांनो आसरा देणे लपवून ठेवणे म्हणजे एकच झालं, आसरा देणे लपवून ठेवणे एकच झालं. पतीने पत्नीला दिला तर तो अपराध होणार नाही, पत्नीने पतीला दिला तर तो आसरा समजला जाणार आहे, कारण पती आणि पत्नीमध्ये त्यांना ते एक एक्सक्यूज आहे. ओके. जो कोणी हेतुपुरस्पर एखाद्या संघटित गुन्हा केलेल्या व्यक्तीला आसरा देतो, लपवून ठेवतो, त्याला 3 वर्षापेक्षा कमी नसेल म्हणजे किमान 3 वर्षे ते आजीव कारावास, किमान 3 वर्षे ते आजीव कारावास कोणत्याही वर्णन म्हणजे सश्रम आणि साधा, सश्रम किंवा साधा. आणि दंड किती होईल, किमान 5 लाख रुपये, किमान 5 लाख रुपये. ते तुमच्या मॅन्युअलमध्ये मी जे वर्ड सांगतो ते लिहून घ्या. अगदी बेर ॲक्टनुसार तुम्ही शब्दरचना वापरू नका, वाचायला खूप लेंथी जातं. आता इथं मी तुम्हाला सांगितलं पती आणि पत्नी हे अपवाद आहे, पतीने पत्नीला दिला, पत्नीने पतीला दिला तर तो अपराध समजला जाणार नाही, आसरा समजला जाणार नाही. 6वा पोटकलम, जो कोणी संघटित गुन्हा करून मिळवलेली किंवा प्राप्त केलेली मालमत्ता. आता तुम्हाला माहिती आहे की बरेच काही राजकीय लोकांच्या मागे ईडी लावली होती, जसं की नवाब मलिक साहेब असेल किंवा कोणतेही असत, की बाबा इथं तुम्ही अशा अशा ठिकाणीच्या आरोपीची जमीन तुम्ही घेतली, म्हणजे जो आरोपी संघटित गुन्हेगारातून त्यांनी मिळवलेली होती किंवा मालमत्ता खरेदी केलेली होती. म्हणजे एखादा व्यवहार करत असताना ती मालमत्ता त्याने कशी प्राप्त केली हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा हा सुद्धा अपराध होतो. हे बघा, जो कोणी संघटित गुन्हा करून मिळवलेली किंवा प्राप्त केलेली मालमत्ता तो तुम्हाला विकत असेल, तुम्ही ती खरेदी करत असेल, कोणत्याही संघटित गुन्ह्यातील किंवा संघटित गुन्ह्याद्वारे मिळवलेली कमाई कब्जात ठेवील, त्याला 3 वर्षापेक्षा कमी नसेल म्हणजे किमान 3 वर्षे तर आजीव कारावासापर्यंत वाढेल इतक्या मुदतीची शिक्षा, सश्रम किंवा साधा, आणि किमान 2 लाख रुपये, किमान 2 लाख रुपये दंड म्हणजे 2 लाखापेक्षा अधिक. म्हणजे संघटित गुन्हेगारातून मिळवलेली मालमत्ता असन, एखादी खंडणीतून असन, एक्सटर्शनमधून असन, सुपाऱ्या देऊन असेल, ज्या काही पद्धतीने लोकांच्या जमिनी बळकावून असेल, मुळशी पॅटर्न तुम्ही पाहिलं असेल, अशा संघटित गुन्हेगारीतून जे प्राप्त केलेली मालमत्ता आहे जे कब्जात ठेवील, धारेल करेल तर त्याला ही पोटकलम 6 शिक्षा देते.
मित्रांनो, सुरुवातीच्या IPC मध्ये स्वतंत्र असे कलम आपल्याला पाहायला भेटायचे, मोजक्याच काही कलमामध्ये पोटकलम 1, 2 असं पाहायला भेटायचं. परंतु आता इथं कलमांची संख्या 511 वरून पार 358 वर आलेली आहे. याचं कारण ते आहे, कायदा बारीक झालेला नाही, कायदा उलट मोठा झालेला आहे. परंतु आता त्या जो अपराध आहे त्या अपराधात पोटकलम शिफ्ट केलेले आहेत. कोणता पोटकलम कुठं आहे ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. कदाचित जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. मग इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, इथं 6 मध्ये काय आलेलं आहे, कब्जात आहे का पहा, त्याच्याजवळ ती मालमत्ता आहे का पहा, कुठं ठेवली आहे का पहा. इथं 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, हेतुस्परस्पर संघटित गुन्हा केलेला व्यक्ती आसरा देतो. आसरा 5 तिथं तो काय करतोय, त्याला आसरा देतोय. हा 5 हा जो पोटकलम आहे तो आसऱ्याशी रिलेट तुम्हाला करता आला पाहिजे. 5 मध्ये तुम्ही काय करू शकतात, 5 किंवा 5 म्हणजे तो राहायला त्याच्या घरी लाईव्ह असं काही तुम्ही लिहा तिथं तुमच्या मॅन्युअलमध्ये की 5 त्याच्या घरी राहायला लाईव्ह म्हणजे इथं आसरा दिला असं आपण म्हणू शकतो. पोटकलम सुद्धा लक्षात ठेवता आली पाहिजे. इथं पोटकलम 4 इथं काय सांगितलं, सदस्य असण्याचा. तर पोटकलम 4 तर आपण तिथं काय म्हणू शकतो की इथं तो काय झालाय, त्याचा सभासद झालाय किंवा भागीदार झालाय. पोटकलम 4 भागीदार असं लक्षात ठेवायचं. पोटकलम 4 भागीदार. मला जे सुचतं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. भागीदार झाला म्हणजे काय, सदस्य झाला. हा पोटकलम 4 भागीदार. इथं 3 मारली पिन. 3 पोटकलम 3 मारली पिन, संघटित गुन्ह्यासाठी मारली पिन पोटकलम 3. म्हणजे पिन म्हणजे इथं मी तुम्हाला सांगितलं फक्त प्रयत्न करणे बाजूला करा, सगळं चित्तावणीचे भाग आहेत. आपण प्रेरणा, षडयंत्र, जाणीवपूर्वक मदत आणि संघटित गुन्ह्याची तयारी करणाऱ्या कोणत्या कृत्यात गुंतले, हे सगळं चित्तावणीचा भाग येतो. म्हणजे मारली पिन म्हणजे चित्तावणी. हा पोटकलम 3. आणि पोटकलम 2 पासून ऑलरेडी काय सुरू झालेले आहेत, अपराध सुरू झालेले आहेत, ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पोटकलम 1 मध्ये आपण त्या काही संकल्पना, व्याख्या वगैरे पाहिल्या. आता आपल्याला पोटकलम 6 झालं. पोटकलम 6 म्हणजे कुठं ठेवली पहा, मालमत्ता कुठं ठेवली पहा म्हणजे कब्जात ठेवणे. हा पोटकलम 7 जर कोणताही व्यक्ती एखाद्या संघटित गुन्हेगारी संघाच्या सदस्याच्या वतीने कोणत्याही वेळी जंगम स्थावर मालमत्ता कब्जात ठेवेल ज्याचा तो समाधानकारक हिशोब देऊ शकत नाही. बरेच काही गुन्हेगार असतात खतरनाक की जे काय करतात, अशी बेकायदेशीररित्या मिळवलेली मालमत्ता स्वतःच्या नावाने ठेवत नाही. ते कोणत्या तरी एखाद्या ड्रायव्हरच्या नावाने, एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या नावाने ठेवतील आणि त्या ड्रायव्हरला, त्या विश्वासू व्यक्तीला जेव्हा ईडी बोलवेल किंवा आपलं एखादं डिपार्टमेंट बोलवेल आणि तो जर हिशोब देऊ शकला नाही तर त्या व्यक्तीला सुद्धा किमान 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंत वाढू शकेल. किमान 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंत वाढू शकेल. कोणत्याही वर्ण म्हणजे साधा किंवा सश्रम. आणि शिक्षा मात्र किमान 1 लाख रुपये. किमान 1 लाख रुपये द्रव्यदंड. किमान 1 लाख रुपये द्रव्यदंड आणि शिक्षा असेल किमान 3 वर्ष ते 10 वर्ष. दखल आहे, जामीन आहे आणि सत्र न्यायालयात आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे गंभीर स्वरूपाची संघटित गुन्हेगारी आहे ती आपण समजून घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही विचारलं जाणार नाही. 7 आता हा पोटकलम 7 कसा लक्षात ठेवायचा. 7 सही करायला ड्रायव्हरचा हात किंवा धारण करायला ड्रायव्हरचा हात असंही म्हणू शकतो. ड्रायव्हरचा हात आहे, त्याच्या विश्वासू व्यक्तीचा हात आहे, तर त्यांनी तो हिशोब द्यायचा. कोणी हिशोब द्यायचा आहे, हिशोब देणारा ड्रायव्हरचा हात. म्हणजे ड्रायव्हर सह्या करतोय, गाडी घेताना ड्रायव्हर सह्या करतोय, हॉटेल घेताना, जमीन घेताना ड्रायव्हर सह्या करतोय. हे थोडेसे पोटकलमाच्या ट्रिक्स सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण किरकोळ संघटित गुन्हेगारी समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक कलमच्या ट्रिक्स देतो. जसं कलम 111 मध्ये गंभीर स्वरूपाची संघटित गुन्हेगारी आपण पाहिली. कलम 111 लोकांचा संघ असतो, आपल्याला माहिती क्रिकेटमधला, म्हणून संघ, संघटना, 11 लोकांचा संघ. त्या 11 लोकां म्हणजे कोणता संघ आहे, पुष्पाचा संघ आहे किंवा वास्तवमधला संजय दत्तचा संघ आहे, रघुचा संघ आहे. ते कलम 111 लोकांचे संघ असणारा संघटित गुन्हेगारी, ते लक्षात ठेवायचं. आता 112 कसं लक्षात ठेवायचं. 112 आता यामधल्या अपराधानुसार लक्षात ठेवायचं. किरकोळ संघटित गुन्हेगारी म्हटलं याला. हे सुद्धा ऑर्गनाइज क्राईम आहे, पण कसं आहे, पेटी आहे. पेटी म्हणजे किरकोळ, PETTY. पेटी म्हणजे किरकोळ. आता किरकोळ मध्ये काय होतं मित्रांनो, इथं हिसकावणे म्हणजे चेन स्नॅचिंग. म्हणजे सुरुवातीच्या जे IPC होता त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगला तिथं काही उल्लेख केलेला नव्हता, परंतु तो एक चोरीचाच भाग होता. इथं
इथं मात्र उल्लेख केला चेन स्नेचिंग म्हणजे हिसकावणे, फसवणूक, तिकिटांची अनधिकृत विक्री, त्याचबरोबर अनधिकृत सट्टा, जुगार, सार्वजनिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची विक्री, इतर कोणते तत्सम गुन्हेगारी कृत्य. मी सुरुवातीला सांगितलं होतं किरकोळमध्ये काय तर जुगार येतं, परीक्षेचे पेपर विकणे असेल येत असेल, किंवा चेन स्नेचिंग म्हणजे खिसे कापू असेल, किंवा चेन पळवणारे असतील, चेन मारणारे असतील, तर हे सगळे किरकोळमध्ये येतात. मित्रांनो इथं सुद्धा चेन मारताना एखाद्याच्या जीवितावर बेतू शकतो, मात्र तिथं त्या अनुषंगाने अपराध दाखल होईल. आता इथं पहा जो काही आमिर खान आहे तो काय करतोय, तिकिटांची ब्लॅक विक्री करतो. हे जे 1 और 11 मधले जे आहे ना, 1 और 11 लावला कलम 112, तर इथं मात्र हे काय करतात, फसवणूक करतात. आणि अनधिकृत सट्टा वगैरे हे पेपरची विक्री असेल, इथं परत अनधिकृत सट्टा असेल, चेन स्नेचिंग असेल, प्रत्येक ठिकाणी आपण पिक्चोरियल प्रेझेंटेशन देतोय, पिक्चरचा वापर करतोय, जेणेकरून तुम्ही जे पाहिलेले चित्रपट असेल त्या चित्रपटाचे उदाहरणं तुम्हाला समजायला सोपे जातात. रिअल लाईफमधले उदाहरणं देण्याचा मी प्रयत्न करतो. तर या ठिकाणी मित्रांनो हे लक्षात कसं ठेवायचं, कलम 112 पाकिट मारा, चैन मारा, तर लावा कलम 112. ही अशी टोळ आहे, अशी संघटना आहे जिथं किमान 2 लोक किंवा एकापेक्षा अधिक लोक सहभागी असतात. ते काय करतात, पाकिट मारा, चैन मारा, तर लावा कलम 112. ही संघटित गुन्हेगारी, किरकोळ संघटित गुन्हेगारी. याचे सुद्धा अपराध दखलपात्र आहे, अजामीन आहे, 17 आहे, परंतु शिक्षा मात्र इथं कमी आहे 111च्या तुलनेत. आता मित्र इथं चोरी ह्या शब्दाचा अर्थाचं स्पष्टीकरण दिले. चोरी ह्या शब्दाचं स्पष्टीकरण दिले. चोरीमध्ये त्याची एक संकल्पना या ठिकाणी की बाबा इथं चोरी कशी होती, हातचलाखीने म्हणजे युक्तीने चोरी होती. हातचलाखीने चोरी होते म्हणजे खिसे कापीन, कुठं खिसे कापून पाकिट खाली पाडेल, तर ते हातचलाखीने चोरी. वाहनातली चोरी होईल, रात्या घरातली चोरी होईल, व्यावसायिक परिसरातली चोरी होईल म्हणजे हॉटेलमधला गल्ला मारू शकतो, माल वाहतूक वाहनातली चोरी असेल, खिसे कापू असेल, कार्ड स्कॅनिंगद्वारे चोरी होईल. एखाद्याचं कार्डचा फोटो काढला, टाकला फॉर्म भरायला MPCचा आणि त्याला सांगितलं एक OTP आला रे, तुझे ATMचं एक्सटेन्शन किंवा व्हॅलिडिटी वाढवायची, तेवढा OTP सांग, किंवा त्याचा मोबाईल याच्याकडे असतं आणि OTP बघितला स्क्रीनवर आल्या आणि मारले पैसे. म्हणजे काय, स्कॅनिंगद्वारे चोरी असेल, दुकानातील उचलेगिरी असेल, ऑटोमॅटेड टेलर मशीनची चोरी असेल. ह्या चोरी यामध्ये काय काय गोष्टी मोडतील, किरकोळ संघटित गुन्हेगारीला संबंधित चोरी, यामध्ये जबरी चोरी, दरोडा ह्या गोष्टी या ठिकाणी येणार नाही. इथं लक्षात घ्या चोरीमध्ये काय आहे की आपण किरकोळ संघटित गुन्हेगारीतला विषय, हातचलाखीने चोरी, वाहनातली चोरी, रात्या घरातली चोरी, व्यावसायिक परिसरातली चोरी, मालवाहतूकनातली चोरी, खिसे कापू आहे, कार्ड स्कॅनिंगद्वारे चोरी, दुकानातली उचलेगिरी, ऑटोमॅटेड टेलर मशीनची चोरी. आता ATMची चोरी करताना दरोडा पण असू शकतो. म्हणजे दरोड्याचे जे एक संकल्पना आहे, 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असेल तर तो दरोडा आहे. म्हणजे तिथं जर 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांनी जर ATMची मशीन चोरली, उचलून नेली, तर तो दरोडा येऊ शकतो, संघटित गुन्हेगारी होऊ शकते. आणि तो मग तिकडं 111 मध्ये पण घेतला जाऊ शकतो, पाठीमागचे काही त्यांचे अपराध हे करून कन्सिडर करून, जे 10 वर्षातले सक्षम न्यायालयात किमान 3 वर्षाच्या पुढे शिक्षा पात्र झालेले अपराध जे काही सक्षम न्यायालयात चार्जशीट दाखल केलेले असेल तर त्या सगळ्यांचा संबंध जोडून. ओके, आता इथं मात्र शिक्षा काय सांगितलेली आहे, किरकोळ संघटित गुन्हेगारीला शिक्षा निश्चितपणे 111 पेक्षा कमीच आहे. काय आहे, जो कोणी कोणताही किरकोळ संघटित गुन्हा करेल त्याला 7 वर्षापर्यंत वाढू शकेल, 7 वर्षापर्यंत वाढू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णन, म्हणजे सश्रम असेल किंवा साधा असेल, आणि तो द्रव्यदंड 7 वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं. 7 वर्षापर्यंत. खिसे मारा, चैन मारा, पाकिट मारा, शिक्षा मात्र 112ला 7 वर्षापर्यंत, हे लक्षात ठेवा. संघटित असेच लेक्चर आपल्या ॲप्लिकेशनवर आम्ही सर्वच घेत आहोत. सर्व शिक्षक मेहनत घेऊन चांगला कंटेंट, चांगल्या नोट्स, चांगले लॉच्या मॅन्युअल देण्याचं काम करतो. प्रश्न सोडून घेतले जातात, दिले जातात. आयोगाचे जे आलेले प्रश्न आहेत त्याचंसुद्धा विश्लेषण आम्ही देतोच. शिवाय मित्रांनो, तुम्हाला पाठांतर करण्यासाठी आम्ही कोणतीही जोखीम किंवा कोणतीही मेहनत करायचं ठेवत नाही. सर्व मेहनत तुम्हाला सोपी करून दिली जाते. दिवाळीच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. जवळजवळ 2500 ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाले आमचे गेले 21 ते 25 दिवसात, आणि ॲडमिशनचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आला. दिवाळीच्या दरम्यान खूप साऱ्या मुलांना ऑफरचा फायदा घेता आला. काही मुलांना वेतन दिवाळीच्या दरम्यान खर्च झाल्यामुळे पगाराची अडचण निर्माण झाली. असो, त्यांनासुद्धा आम्ही जे ग्रुपमध्ये ॲडमिशन घेणारे असतील त्या विद्यार्थ्यांनी मला कधीही फोन करा. माझा नंबर आहे 98 90 90 43 97.
70 38 45 68 69. फोन करा. काही मदत लागली, फीच्या अनुषंगाने असेल, ॲडमिशनच्या अनुषंगाने असेल, तुमचा ग्रुप असेल, ग्रुपमध्ये एखादा 2 मेंबर कमी जास्त होत असेल तरीही आपण मदत करू. आणि तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं आहे पण लवकर ॲडमिशन घ्या, कारण आपले लेक्चर अपलोड होत आहेत. आपण केवळ रेकॉर्डेड लेक्चर देतो आहे असं नाही, आपण दिलेल्या रेकॉर्डेड लेक्चरवर लाईव्ह रिव्हिजनसुद्धा घेणार आहे, प्रश्नांचा सरावसुद्धा घेणार आहोत आणि तुम्हाला प्रश्नसुद्धा सोडवायला दिले जाणार आहेत. परीक्षेची जाहिरात लवकरच प्रकाशित होईल. मागणीपत्राची प्रोसेस चालू आहे. नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आपली जाहिरात येईल आणि त्यावेळेस जर परीक्षा एका टप्प्यात झाली आणि आपल्याकडे वेळ नसेल तर आलेली संधी आपल्या हातातून जाईल. मित्रांनो, गेली 2-3 वर्ष आपली परीक्षा थांबलेली होती आणि ही परीक्षा चालू होते, जाहिरात मोठी असेल आणि मात्र आपला अभ्यास झालेला नसेल तर आपल्याला खूप मोठी खंत शोकांतिका राहील. म्हणून तयारी आत्तापासूनच करा. अभ्यास होत नसेल तर लेक्चर पहा. तुम्ही आमची बॅच लावावीच म्हणून ह्या गोष्टी मी सांगत नाही, परंतु मित्रांनो तुम्ही माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जाहिरात लवकरच आपली येणार आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे आणि भविष्यात परीक्षा ही एका टप्प्यात राहिली तर तुम्हाला पूर्वची मुख्यचे सारे सब्जेक्ट एकत्र असणार आहे. म्हणून ही संधी आहे तुम्हाला अभ्यास करण्याची, पुढची रणनीती आखायची. तर मित्रांनो, आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.